शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरूच राहणार. पक्ष चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार, सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यामध्ये 5 लाखांनी घट. लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 2,41,00,000 छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर. राज्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यामध्ये जीबीएस बळींची संख्या 6वर. आकाशवाणी आमदार निवासामध्ये पहाटेच्या सुमारास आग. एसीमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. आरबीआयचा पतधोरण जाहीर. 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार. कर्जदारांना दिलासा.